उत्तर प्रदेशमध्ये आयकर विभागाने मोठी कारवाई केली आहे। कानपूरमधील 5 मसाला व्यापाऱ्यांवर छापा टाकण्यासोबतच आयकर विभागाने पान मसाला व्यापाऱ्यांच्या घरात, गोदामावर आणि त्यांच्या भावाच्या घरावरही छापा टाकलाय। या छाप्यामुळे शहरात दिवसभर गोंधळ उडालाय। आयकर अधिकाऱ्यांच्या कारवाईमुळे व्यावसायिकांची प्रकृती बिघडली आहे। रात्री उशिरापर्यंत अधिकाऱ्यांनी चौकशी सुरू ठेवली। स्थानिक अधिकाऱ्यांनी या कारवाईबद्दल कोणतीही माहिती दिली नाहीये। सकाळी 6 वाजताच्या सुमारास लखनौ आणि दिल्ली येथील आयकर विभागाच्या संयुक्त पथकाने राजेंद्र नगर येथील पान मसाला व्यापारी अमित भारद्वाज यांच्या घरावर छापा टाकला। जेव्हा अधिकारी घराबाहेरील गेटवर पोहोचले तेव्हा त्यांनी अनेक वेळा बेल वाजवली, पण व्यावसायिकाने दरवाजा उघडला नाही। यानंतर अधिकाऱ्यांनी गेटचे कुलूप तोडले। मिळालेली माहिती अशी, याबाबत अधिकाऱ्यांना तक्रार मिळाली होती। व्यावसायिकाने एकाच वाहनाच्या बिलाचा वापर करून अनेक वाहनांचे सामान कानपूरमधून एका कंपनीला पाठवले होते, अशी माहिती समोर आली। अधिकाऱ्यांनी छापा टाकल्यानंतर दुपारी 12:30 वाजता काही अंतरावर त्रिप्तीनाथ मंदिराजवळील BDA कॉलनीतील त्याचा मोठा भाऊ रामसेवक याच्या घरी घेऊन गेले। येथे पोहोचल्यावर कळले की ते महाकुंभमेळ्याला गेले। यावेळी अधिकाऱ्यांनी व्यावसायिकाच्या घराचे आणि घरासमोरील गोदामाचे कुलूप तोडून टाकलं। पथकांनी संध्याकाळपर्यंत व्यावसायिक आणि त्यांच्या भावाच्या घराची झडती घेतली। यावेळी कर चोरी आणि बेकायदेशीर स्त्रोतांची माहिती गोळा केली। यावेळी आयकर पथकाने कुटुंबातील सदस्य आणि घरातील कर्मचाऱ्यांची चौकशी करून माहिती गोळा केली। सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत व्यावसायिकाच्या घरावर आणि गोदामावर छापा सुरू होता। यावेळी शहरातील व्यापाऱ्यांनी गर्दी केली होती, पण दोन्ही घरांबाहेर तैनात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी प्रवेश पूर्णपणे बंदी घातली होती। अधिकाऱ्यांनी नातेवाईकांचे आणि व्यावसायिकांचे फोन जप्त केले। अशाच अपडेटसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला सबस्क्राइब करा।